आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम भारत आणि वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ कला वाणिज्य ओबीसी महिला महाविद्यालय देवपूर धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन शिबिर संपन्न। धुळे शहरातील हॉटेल मनभावन बँक्वेट हॉल या ठिकाणी आज आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम भारत अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून WKBS महिला कॉलेज देवपूर धुळेचे प्राचार्य डॉक्टर दिलीप चौधरी हे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता धुळे चंद्रकांत दुसाने, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता धुळे संदीप बोरसे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता धुळे पियुष परिहार, प्राचार्य मत्स्योदरी शिक्षण संस्था कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय अंबड कॉलेज जालना डॉक्टर मिलिंद पंडित आदी मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते। तर या ठिकाणी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजक कार्यक्रम मार्गदर्शन शिबिर पार पडले। तर कार्यक्रमासाठी RM श्री हसमुख पटेल, श्रीमती नीता पटेल, संदीप तोरवणे PS स्किल डेव्हलपमेंट अँड AKRSP श्रीमती ज्योती कपाडे यांच्यासह आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रमाचे सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग या ठिकाणी यांनी अथक परिश्रम घेतला। तर यावेळेस विद्यार्थ्यांसह पालक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर आगा खान समर्थन कार्यक्रम भारत ही 136 देशांमध्ये कार्यरत असून 4 राज्यांमध्ये कार्यरत आहे। आगा खान संस्थेच्या मार्फत समाजातील सर्व स्तरातील तरुणांना सर्वसमावेशक प्रशिक्षण दिले जात असते, ज्यात प्रशिक्षण मॉड्यूल इंग्रजी भाषा, मूलभूत साक्षरता, जीवन कौशल्य आणि माझे करिअर मॉडेल प्रदान करून नोकरीसाठी देखील विशेष कार्य करीत असते। तर प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने डिजिटल धडे, सिद्धांत आधारित व्याख्याते, भूमिका, नाट्य सादरीकरण करणे, नोकरीसाठी लागणारे प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात येत असते। प्रशिक्षण दरम्यान या ठिकाणी आधुनिक संगणक प्रयोगशाळा, कॉलेज बॅग, डायरी, पेन, पुस्तके, सुरक्षित वातावरणात CCTVच्या कॅमेरे समोर या ठिकाणी सर्व सुविधांयुक्त प्रशिक्षण दिले जात असते, ज्यात प्रशिक्षण दरम्यान रिटेल सेल्स असोसिएट, मूलभूत इंग्रजी, मूलभूत कॉम्प्युटर, व्यक्तिमत्व विकास, कौशल्य विकास रोजगार, एक्सेल, कोडिंग आदी अभ्यासक्रमात प्रशिक्षण दिले जात असते। तर विशेष म्हणजे नोकरीसाठी देखील विशेष प्रयत्न या आगा खान संस्थेमार्फत केले जात असतात। तर त्यातलाच एक भाग म्हणून आज 12 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता धुळे शहरातील मनभावन बँक्वेट हॉल या ठिकाणी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले। तर 2 सत्रात या ठिकाणी शिबिरामध्ये मान्यवरांनी आपले मार्गदर्शन केले। तर सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी विद्यार्थ्यांसह पालकांना देखील विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले। तर पालकांना देखील या ठिकाणी फाईल किट वाटप करण्यात आल्या। इंसान में उम्मीद जगानी है, अन्याय भेद शोषण गरीबी मिटानी है, इंसान है। ब्रॅकेट मध्ये आम्ही भारत लिहितो कारण ऑल ओव्हर द ग्लोब ही संस्था कार्यरत आहे। 137 देशामध्ये आम्ही काम करतोय आणि भारतामध्ये 4 राज्यामध्ये काम करतोय, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि मुलींना मी मगाशी सांगितलं महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारण्यात येईल ना, तुम्ही ज्या संस्थेचं सर्टिफिकेट घेताय ती संस्था भारतामध्ये कोणत्या कोणत्या राज्यात काम करते आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अर्थसहाय्याने आपण काम करत आहोत। इन्फोसिस फाउंडेशन, तर मी आगा खान तर्फे इन्फोसिस फाउंडेशनचे पण आभारी आहे। तर आगा खान ही संस्था 1983 साली गुजरातमध्ये स्थापन झाली। 41 वर्ष झालेले आहेत संस्थेला। आणि तुम्ही इथे हे जे बॅनर, पोस्टर छोटे छोटे जे लावलेले आहेत ते बघत असाल की वंचित, आदिवासी, आदिम समाज यांच्यासोबत 1983 पासून आगा खान संस्थेनं काम चालू केलेलं आहे। आदिवासी आमच्या महिला भगिनी 4 थीमवर आम्ही काम करतो। विमेन एम्पॉवरमेंट आहे, क्लायमेट चेंज आहे, स्किल अँड एंटरप्राइज आहे आणि गव्हर्नन्स, रूरल गव्हर्नन्स। तर ह्या 4 थीमवर काम करत असताना आतापर्यंत नीताबेन पटेल तुम्ही नाव ऐकत आहात,
तर नीताबेन पटेल ह्या आमच्या वॉटर चॅम्पियन अवॉर्ड विनर आहेत. 3000 लोकांपर्यंत पाण्याचा स्रोत पुरवणं आणि त्यांना पिण्यायोग्य पाणी अवेलेबल करून देणं हे काम नीताबेन पटेल यांनी केलेलं आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आम्ही महिलांसोबत काम करत होतो, आम्ही शेतकरी मित्रांसोबत काम करत होतो, आम्ही पशु ॲनिमल हजबंडरी ह्या सगळ्या गोष्टीसोबत काम करत असताना संस्थेला असं वाटलं की एक जो पार्ट आहे घरातला तो बाजूला चाललाय, आपलं लक्ष त्याच्यावर केंद्रित होत नाही. तो म्हणजे कोण होता? युवक. घरातला युवक यांच्यासाठी आम्ही काम करत नव्हतो. मग 2007 पासून आम्ही कम्युनिटी रिसोर्सेस सेंटरच्या अंतर्गत कम्प्युटर डिजिटल ट्रेनिंग चालू केली आणि त्या थीमला आम्ही नाव दिलं युवा जंक्शन. युवा जंक्शन म्हणजे एकत्र येणे, जंक्शन म्हणजे युवकांना एकत्र जोडणार आहोत. युवा जंक्शनचा लोगो तुम्हाला दिसतोय. इन्फॉर्म, एज्युकेट, एम्प्लॉय अँड एंटरप्राइज. स्किल आणि एंटरप्राइज ह्या थीमच्या अंतर्गत आतापर्यंत आम्ही 33,000 विद्यार्थ्यांना उद्योजक म्हणून उभं केलेलं आहे. 33,000 विद्यार्थ्यांना आणि 1.5 लाख विद्यार्थ्यांना आम्ही ट्रेनिंग दिलेली आहे आणि त्याच्यापैकी 56,000 विद्यार्थ्यांना आम्ही रोजगार दिलेला आहे. तुम्ही आगाखान संस्थेच्या वेबसाईटवर जाऊन जरी हा डेटा सर्च केला तरी तुम्हाला सगळ्या ऍक्टिव्हिटी मिळतील. मी नीताबेन पटेल यांना आमंत्रित करते. नमस्कार. आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रम भारत, बेस्ट भगिनी खानदेश सेवा मंडळ संचलित GCA कॉलेज फॉर विमेन्स आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आम्ही इथे पालक मेळावा आयोजित केलेला आहे. पालक युवा जंक्शन हा कार्यक्रम 2007 पासून आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रम राबवतो. या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही युवकांना कौशल्य प्रशिक्षण देणे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना रोजगारासाठी सपोर्ट देणे अशी कामे करत आहोत. हे काम करत असताना पालकांशी पण संवाद साधणे, पालकांचं मनोबल धैर्य वाढवणे या उद्देशाने आज या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या पालक मेळाव्यामध्ये पालकांची उपस्थिती लाभलेली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांची उपस्थिती लाभलेली आहे. आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रमाच्या वतीने मी सगळ्यांचे अभिनंदन करते. आणि आता माझ्या बाजूला माझ्या स्टेटला लीड करणाऱ्या नीता पटेल मॅडम त्या पण आगाखान संस्थेविषयी काही ॲड करू इच्छित आहे. आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रम भारत 40 ईयर से कार्यरत है. हमारा कार्य गुजरात से शुरुआत हुई है. 137 देश में कार्य है. अभी खास करके लिवलीहुड के ऊपर काम करती है. और आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रम का ये जो स्किल प्रोग्राम है, स्किल युवा जंक्शन को आगे कैसे बढ़ावा देना है इसके ऊपर है. उसके साथ साथ लिवलीहुड के ऊपर पूरा कम्युनिटी को डेवलपमेंट करने के लिए पूरा कार्य करते हैं. हेल्थ एंड न्यूट्रिशन के ऊपर भी काम करते हैं. कलेक्टिव के ऊपर भी काम करते हैं. खास करके वरिष्ठ पुवर जो हमारे कार्य विस्तार के कम्युनिटी है इसके ऊपर आगे लेके जाना और उसका लाइवलीहुड एनहांसमेंट कैसे हो पाए और ज़्यादा से ज़्यादा अपने पैर पे खड़ा रह के खुद अपना डिसीजन ले. रूरल गवर्नेंस शासन व्यवस्था में महिलाएं एम्पावर हो और जो पिछड़े और जो वरिष्ठ पुअर कम्युनिटी को आगे लेके आना और ये उनका आजीविका बढ़ाना हमारा मुख्य कार्य है. महाराष्ट्र, बिहार, गुजरात एंड मध्य प्रदेश में हमारा कार्य अभी शुरू है. ड्रोट एरिया में भी हमने कार्य का शुरुआत किया है. जो समंदर के एरिया में हमारे महिला कम्युनिटी है उसके लिए भी हमको आगे कार्य करने की शुरुआत हमने की है. महिला एम्पावरमेंट के ऊपर हम लोग सेल्फ हेल्प ग्रुप, उसके ऊपर और फार्मर प्रोड्यूसर कंपनी और अलग अलग टाइप के इंस्टीट्यूशन के साथ हम लिवलीहुड का कार्य करते हैं. तो अभी संदीप भाई भी हमारे साथ है. तो हमने पिंपल नेयर का शुरुआत कब किया, कैसे किया और हमने काम का आगे बढ़ावा कैसे सोच रहे हैं वो संदीप भाई बता सकते. नमस्कार. आगाखान ग्राम समर्थन कार्यक्रम भारतने साधारणतः 2021-22मध्ये पिंपळनेर जो साक्री तालुक्यातील पश्चिम पट्टा आहे त्या भागात काम सुरू केलं. खास करून जे ट्रायबल रिजन आहे, ट्रायबल एरिया आहे, जे
गरीबातले गरीब कुटुंब ज्या एरियामध्ये राहतात आणि तिथं नैसर्गिक साधन संपत्तीचा विकास करण्याची गरज आहे, अशा भागांमध्ये आगा खान संस्था जी आहे ती काम करत असते. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही बजाज अलियन्स जे CSR आहे त्याच्यासोबतचा एक प्रोजेक्ट सुरू केला 21-22मध्ये. त्या अनुषंगाने आम्ही कामाची सुरुवात केली. तिथं आमचा प्रमुख उद्देश होता की नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे त्याच्यातला विकास करणं. त्यात मग जंगल आहे, जमीन आहे, पाणी आहे, तसंच जनावरं जे आहेत आणि जे लोकांची क्षमता विकसित करणं इत्यादी प्रमुख 5 जे आहेत त्याच्यावर आम्ही काम सुरू केलं. आणि त्याचा एक भाग म्हणून आता आम्ही जे लोकांची कपॅसिटी कशा पद्धतीने वाढेल त्याचा एक भाग म्हणून स्किल ट्रेनिंगचं पण आम्ही काम या ठिकाणी सुरू करत आहोत. त्यासोबतच नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन संवर्धन करण्यासाठी पण व्यापक स्तरावर आमचे प्रयत्न सुरू आहेत. आणि वेगवेगळ्या शासकीय यंत्रणा आहेत, शासकीय विभाग आहेत, तसेच कॉर्पोरेट जे CSRचे डोनर्स आहेत, एजन्सीज आहेत, त्याच्यासोबत राहून कोलॅबोरेटिव्हली आम्ही काम करणं हे आवश्यक मानतो आणि त्या दिशेने आम्ही पुढे जातोय. आमचं महाराष्ट्रात काम करण्याचं खूप मोठं एक आहे की जो मोठा विस्तार आहे त्या मोठ्या विस्ताराला आम्ही कशा पद्धतीने कामात जास्तीत जास्त समावेश करून घेऊ इच्छितो, हेच आमचं पुढचं भविष्याचं एक नियोजन आहे. आणि या कार्यक्रमाला इन्फोसिसच्या अर्थसहाय्याने हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये चालतो, युवा जंक्शन. त्यासाठी आम्ही सर्वांचे आभारी आहोत.